Good afternoon Good to all. afternoon. Good afternoon to all. Good afternoon, Good sir. afternoon, Good Sir, afternoon. good afternoon, sir. हा Good बघा आपण afternoon. लास्ट पॉइंट कुठं आहे आयन एक्सचेंज प्रोसेस खूप महत्वाचा पार्ट आहे. 4 मार्काला आपल्याला विचारला जातो एक्झाम मध्ये. ISC असू द्या, फायनल एक्झाम असू द्या, आपल्याला काय 4 मार्कासाठी क्वेश्चन येतो आयन एक्सचेंज प्रोसेस. येईल लक्षात. आयन एक्सचेंज प्रोसेस पर्यंत तुम्हाला कुठल्या अडचण असेल तरी सांगत चला. सुरुवातीपासून आपण प्रॉब्लेम घेतले हार्डनेसचे, त्याच्या अगोदरचा सिलेबस. ज्या ठिकाणी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम जाणवत असेल तर तो लगेच सांगत चला. आणि साइड बाय साइड आपण काय PPTs आहेत प्लस काय लिहून पण घेतोय महत्वाचा पार्ट. गेलं लक्षात. कुठला पॉइंट लक्षात येत नसेल, एखादा प्रॉब्लेम लक्षात येत नसेल तरी सांगत चला. खूप सोपा पार्ट आहे. सहजासहजी मार्क्स मिळत आहेत. फक्त काय थोडंसं रेग्युलर अभ्यास करत चला. येईल लक्षात. आयन एक्सचेंज पर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे का हो? No, sir. हा, कारण पहिल्यापासून आपण PPTs आहेत आणि सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स आपण दररोज सेंड करतोय. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं लेक्चर ऑफ झालं तरी त्यांना बघता येईल, असं काय अडचण नाही. येईल लक्षात. प्रॉब्लेम Yes, sir. हार्डनेसचे प्रॉब्लेम्स एक फायनल एक्झामला 4 मार्क्सला आपल्याला विचारले जात आहेत. त्या हार्डनेसच्या प्रॉब्लेम मध्येही काय अडचण असेल तरी सांगा, आपण त्यांना व्हॉट्सअपवर पाठवू किंवा जे आपण लेक्चर्स झाले त्याच्या लिंक्स आहेत. स्प्रेडशीटला तुम्हाला लिंक्स पाठवल्या जात आहेत. येत आहे लक्षात. Yes, sir. आता बघा, किंवा कुठलाही डाऊट्स असतील तरी विचारत चला. नंबर्स आहेत किंवा तुम्हाला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यानं आणि टाइम टेबल नुसारच लेक्चर्स होत आहेत. येईल लक्षात. बघा नेक्स्ट पार्ट काय आयन एक्सचेंज प्रोसेस आपण बघत होतो. काय एकदम सिंपल आहे. आयन्स काय 2 टाईपचे आयन्स आहेत किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सलाच आपण काय म्हणतोय आयन एक्सचेंज रेझिन. देर आर 2 टाइप्स. पहिला आहे कॅटायन, दुसरा आहे एनायन. द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन, द निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ एनायन. बघा कॅटायन मध्ये काय जे फंक्शनल ग्रुप आहेत ते कसे ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहेत. द मेन फंक्शनल ग्रुप इन कॅटायन एक्सचेंज रेझिन आर ऍसिडिक आहेत. सल्फ्युरिक ऍसिड आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड आहे, OH आहे. हा OH अल्कोहोलिक न घेता आपण काय घेतो, फिनॉलिक घेतो. Phenolic. तो काय करतोय H प्लस विच एक्सचेंजेस देअर H प्लस आयन्स विथ कॅटायन ऑफ साल्ट कॉझिंग हार्डनेस. सिंपल रिएक्शन आहे. रिएक्शन बॅलन्स साठी आपण काय घेतलंय ट्वाइस RSO3H प्लस Ca प्लस प्लस इट गिव्स RSO3 ट्वाइस Ca प्लस ट्वाइस H प्लस. आता या ठिकाणी आपण सांगतो SO3H ग्रुप इज मोस्ट स्टेबल अँड एक्सचेंजेस इट्स आयन्स रॅपिडली. येईल लक्षात. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो एनायन एक्सचेंज रेझिन. सेकंड आहे त्याला आपण काय म्हटलं एनायन आहे. निगेटिव्ह आयनला आपण एनायन म्हणतोय. याच्यामध्ये जो मेन फंक्शनल ग्रुप आहे ते कसे तो बेसिक आहेत. OH आहे, पण या ठिकाणी फिनॉलिक न घेता आपण काय घेतो अल्कोहोलिक घेतो. प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी आहे, टर्शरी. सिंपल रिएक्शन आहे ट्वाइस ROH प्लस सल्फेट मायनस मायनस इट गिव्स R2SO4 प्लस OH मायनस. आता आपण बघितलं होतं इन दिस प्रोसेस आपण काय करतोय हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजेच काय, वॉटर मध्ये साल्ट्स प्रेझेंट आहेत. हार्ड वॉटर म्हणजेच काय, वॉटर मध्ये आपण काय दाखवतो साल्ट्स प्रेझेंट आहेत. जर वॉटर मध्ये साल्ट्स प्रेझेंट असतील तर कोणते साल्ट्स आहेत, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स आहेत. सुरुवातीला हे साल्ट आपण कुठं पास करतोय बघा, या ठिकाणी दाखवलं इन दिस प्रोसेस हार्ड वॉटर इज फर्स्ट पास्ड थ्रू कॅटायन एक्सचेंजर कॉलम विच रिमूव्स ऑल कॅटायन्स. कोणते कॅटायन्स आहेत Ca प्लस प्लस Mg प्लस प्लस अँड रिलीजेस हायड्रोजन आयन्स. नेक्स्ट आपण काय म्हणतोय सल्फेट्स, क्लोराइड्स अँड बायकार्बोनेट्स आर कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग ऍसिड. आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय करस्पॉन्डिंग ऍसिड आहे. कुठल्या कोणत्या ऍसिड्स आहे तो H2SO4 म्हणजे काय सल्फ्युरिक ऍसिड आहे. HCl म्हणजे काय हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. H2CO3. मग कोणते रिएक्शन आहे ट्वाइस RSO3H. कोणते रिएक्शन आहे ट्वाइस RSO3H प्लस CaSO4 काय RSO3 ट्वाइस Ca प्लस H2SO4. बघा नेक्स्ट पार्ट काय बघितलं होतं बघा. जर आपण या ठिकाणी काय डायग्राम मध्ये बघितलं होतं 3 टाईपचे कॉलम्स आहेत. पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो
कॅटायन एक्सचेंजर. फर्स्ट कॉलम आहे त्याला पण काय म्हटलं होतं, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड आहे तो कोणता आहे, एनायन एक्सचेंजर. आणि जो लास्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, डिगॅसिफायर. डायग्राम आपण काय डिवाइड केली पाहू. पहिला कॉलम आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन एक्सचेंजर. दुसरा आहे एनायन एक्सचेंजर. आणि तिसरा आहे डिगॅसिफायर. आता आपण सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतोय, रॉ वॉटर सप्लाय करतोय. रॉ वॉटर कोणाला सप्लाय केलंय, कॅटायन एक्सचेंजर. याच्यामध्ये कोण आहे, डायल्यूट एसिड. मग कॅटायन एक्सचेंजर मध्ये आपण काय कॅटायन एक्सचेंज करतोय, त्यावेळेला या कॅटायन एक्सचेंजर मध्ये वॉटर बरोबर कोण फॉर्म होतोय, सल्फ्रिक ऍसिड तयार होते. कोण तयार होतोय, वॉटर बरोबर सल्फ्रिक ऍसिड प्रिपेअर होतंय. हे वॉटर प्लस या ठिकाणी दाखवले बघा, वॉटर प्लस ऍसिड. म्हणजे कोणता ऍसिड आहे, सल्फ्रिक ऍसिड. आपण कुठं पास केलंय, एनायन एक्सचेंजरला. बघा वॉटर बरोबर काय तयार झालंय, सल्फ्रिक ऍसिड तयार होतंय. हे वॉटर प्लस ऍसिड आपण कुठं पास करतोय, एनायन एक्सचेंजरला, सेकंड कॉलमला. मग आता या ठिकाणी काय नको असलेले पार्ट आपण काय करतोय, वॉशिंग मधून रिमूव्ह करतोय. एनायन एक्सचेंजर मधून काय पास होतोय, वॉटर प्लस त्याच्याबरोबर कोण आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड या वॉटर मध्ये काय झालंय, डिझॉल्व्ह होतो. कार्बन डायऑक्साइड या वॉटर मध्ये काय होतोय, डिझॉल्व्ह होतोय. वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड आपण कशामध्ये पास करतोय, डिगॅसिफायर. द फंक्शन ऑफ डिगॅसिफायर इज, डिगॅसिफायरचं फंक्शन काय हो, काय रिमूव्ह करतोय आपण, टू रिमूव्ह CO2. carbon dioxide from top of the tank and demineralized water is collected at the bottom of degasifier. एकदम सिंपल आहे. टॉप मधून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोय आणि काय हो, बॉटम मधून काय बाहेर पडणार आहे, डिमिनरलाइज्ड वॉटर. आता या ठिकाणी जे ऍसिड आहे ते डायल्यूट ऍसिड आहे. या ठिकाणी काय डायल्यूट बेस आहे. डायल्यूट ऍसिड असेल तर कुठला आहे, डायल्यूट HCl आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. आणि बेस असेल डायल्यूट NaOH आहे, सोडियम हायड्रॉक्साइड आहे. हे कशासाठी वापरलं जातं, टू रिजनरेट द रेझिन. परत आपण काय करतोय, रेझिन प्रिपेअर करतोय आणि त्याला आपण काय म्हणतो, रिजनरेशन ऑफ रेझिन. येईल लक्षात. काल कुठपर्यंत लिहिलं होतं, या ठिकाणीपर्यंत लिहिलं होतं, ट्वाइस ROH प्लस H2SO4 इट गिव्स R2SO4 प्लस ट्वाइस H2O. इथपर्यंत लिहिलं होतं का, नेक्स्ट लाईनला हा पण पॉइंट लिहिला होता. द वॉटर इज फायनली फ्रीड फ्रॉम डिझॉल्व गॅसेस. वॉटरला आपण काय करतोय, डिझॉल्व गॅसेस पासून काय फ्री करतोय, डिझॉल्व गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड बाय पासिंग इट थ्रू डिगॅसिफायर. कार्बन डायऑक्साइड आपण काय करतोय, रिमूव्ह करतोय आणि त्यासाठी आपण ते वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड आपण कशामध्ये पास करतोय, डिगॅसिफायरला पास करतोय. या लक्षात. आता तुमच्याकडे नोटबुक असेल तर तुम्ही काय करणार हो, हे डायग्राम ड्रॉ करणार फास्ट मध्ये. जास्त वेळ न घालवता डायग्राम काय करायचंय, तुम्हाला ड्रॉ करायचंय. काल आपण इथपर्यंत बघितलं होतं, द वॉटर इज फायनली फ्रीड फ्रॉम डिझॉल्व गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड बाय पासिंग इट थ्रू डिगॅसिफायर. आणि फास्ट मध्ये काय हो, हे डायग्राम ड्रॉ करा. सर, त्या डायग्रामचं नाव नेम काय आहे, आयन एक्सचेंज प्रोसेस. ओके. आपण कोणता पॉइंट बघतोय सर, ह्याच्यामध्ये कसं कॅटायन एक्सचेंजर प्रोसेस तर एनायन आहे. मग तसं रिएक्शन मध्ये तसं का नाही होत की कॅटायन प्रोडक्ट जो तयार होतो तोच एनायनचा आहे, म्हणजे रिएक्शन का जॉईन नाही, असं वेगवेगळी का रिएक्शन सेमच आहे. बघा ट्वाइस RSO3H कॅटायन एक्सचेंजर. याच्यामध्ये काय झाला, सल्फ्रिक ऍसिड तयार झाला. बरोबर. हे आपण वॉशिंग मधून काढून टाकतोय. हा जो प्रोडक्ट आहे तो कशामधून, वॉशिंग मध्ये तर रिमूव्ह करतोय किंवा रिजनरेशन ऑफ रेझिन साठी वापरतो. याला आपण कशाला वापरतो, याला रिजनरेशन ऑफ रेझिन. पुढे रिएक्शन्स आहेत त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर काय, वॉटर बरोबर कोण आहे, या सल्फ्रिक ऍसिड आहे. हा पार्ट पुढे जात नाही. जो साल्ट प्रिपेअर झालाय तो रिजनरेशन साठी वापरतो. वॉटर बरोबर कोण जाते, सल्फ्रिक ऍसिड जाते. मग हे वॉटर प्लस सल्फ्रिक ऍसिड कुठे गेलं, एनायन एक्सचेंजरला. याच्यामध्ये कोण आहेत, या ठिकाणी काय OH घेतो आपण या रेझिन मध्ये, अल्कोहोलिक ग्रुप असलेला सबस्टन्स घेतो. याच्यामध्ये काय तयार होत आहे, R2SO4. आपण काय करतो, या ठिकाणी परत रिजनरेशन करतोय, नको असलेला पार्ट वॉशिंग मधून काढतोय आणि या वॉटर बरोबर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. पुढे आहेत रिएक्शन बघा. नेक्स्ट रिएक्शन आहे रिजनरेशन ऑफ रेझिन. त्यावेळेला लक्षात येते कॅल्शियम का, कॅल्शियम CaCl2 किंवा कॅल्शियम क्लोराईड आपण वॉशिंग मधून काढतोय.
Na2SO4 वॉशिंग मधून रिमूव्ह करतो. पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करा, पुढे बघू आपण रिजनरेशन. येते लक्षात? जॉईंटच आहेत रिएक्शन, फक्त 2 पार्ट्स केलेत, कॅटायन एक्सचेंजर आणि एनायन एक्सचेंजर रेझिन. येते लक्षात? लक्षात येत नसेल तरी विचारत चला. हा, डायग्राम ड्रॉ करा अगोदर. इथं ऍसिडच्या ठिकाणी डायल्यूट HCl लिहिलं तरी चालतंय, इथं अल्कलीच्या ठिकाणी काय डायल्यूट NaOH लिहिलं तरी चालतंय. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करा. केमिस्ट्री मध्ये काय डायग्राम, रिएक्शन आणि फॉर्म्युले याला खूप व्हॅल्यू आहे. लक्षात येते का? रॉ वॉटर आपण टॉप मधून पास करतोय, कार्बन डायऑक्साइड ऍट द टॉप ऑफ डिगॅसिफायर रिमूव्ह करतोय, आणि डिमिनरलाइज्ड म्हणजे साल्ट रिमूव्ह झालेलं वॉटर कलेक्टेड ऍट बॉटम ऑफ डिगॅसिफायर, बॉटमला आपण रिमूव्ह करतोय. तुमच्या नोटबुक मध्ये हे सगळं लिहिलेलं असायला पाहिजे, डायग्राम असायला पाहिजे. सर हे PDF पाठवा ना. हा, PDF आपण हे पाठवतोयच ना, युट्यूबच्या लिंक पाठवतोय. नोट्स पण सगळा पूर्ण चॅप्टर झाल्यावर पाठवू आपण, पण नोटबुक मध्ये लिहिलेलं असायला पाहिजे. तुम्ही नुसते स्क्रीनशॉट आणि PDF तुम्हाला सापडणार पण नाहीत कुठलं लेक्चर कधी झालं. येईल लक्षात? कारण या डायग्राम काय तुम्हाला एक्झाम मध्ये डायग्राम ड्रॉ करायचे तुम्हाला. येईल का हो लक्षात? प्रॅक्टिस असायला पाहिजे तुम्हाला. हो सर, हो. आपण सगळं पाठवतोय, PDF पाठवतोय, नोट्स पाठवतोय, युट्यूबच्या लिंक्स पाठवतोय, ऑब्जेक्टिव्ह पाठवतोय, असाइनमेंटचे क्वेश्चन पण पाठवतोय. पण ऑब्जेक्टिव्ह असाइनमेंट क्वेश्चन आपण काय टॉपिक झालं की देऊ तुम्हाला. पण हे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर कशाची गरज आहे? थिअरी तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे. आणि तुमचे जे कोण स्टुडंट आहेत मित्र, त्यांना पण जॉईन व्हायला सांगत चला. कारण काय हो, कदाचित नेक्स्ट मंथ एक 15 दिवसांनी वगैरे आपली फर्स्ट एक्झाम होईल, ISC फर्स्ट. त्यावेळेला अडचणी येतील, धावपळ चालू होईल तुमची अचानक. ऑनलाईन का ऑफलाईन? ते त्या वेळेस सांगतील. सर फेब्रुवारी मध्ये ते सांगतील CC तुम्हाला, पण तयारी असावी आपली. अचानक एखादी एक्झाम आली तर आपण तयारी नसते, विनाकारण अडचणी येईल. आपण जो पार्ट झालाय त्या दिवशी कंप्लीट करत चला. सर हा, आता फक्त तुम्ही एवढं डोक्यामध्ये ठेवा, जो पार्ट होतोय त्या दिवशी तो पार्ट कंप्लीट करायचा. जास्त सर आपलं एकच युनिट आहे ना वॉटर केमिस्ट्री कशाला? एक्झामला? प्रत्येक एक्झामला 2-2 युनिट राहते. अशा 3 एक्झाम्स असतात, फायनल शेवटचे एक एक्झाम राहते. आणि तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेत चला, तो फायदा होतो एक्झामला. ऑब्जेक्टिव्ह एखादा आला तर पटकन आठवतं.
झाले का हो डायग्राम? हा, येस सर. व्यवस्थित डायग्राम व्यवस्थित नाव द्या. इथं ऍसिड आहे त्याच्या खाली लिहा वाटलं डायल्यूट HCl, इथं अल्कली आहे त्या ठिकाणी डायल्यूट NaOH. बघा या वरच्याच रिएक्शन परत रिजनरेशन मध्ये रिव्हर्स करायचं. काय करायचं हो, जे आपण कॅटायन एक्सचेंजर रेझिनच्या रिएक्शन्स बघितल्या किंवा एनायन एक्सचेंज रेझिनच्या रिएक्शन बघितल्या, त्याच रिएक्शन आपल्याला रिव्हर्स लिहायच्या. कुठं रिव्हर्स लिहायच्या? तो रिजनरेशन मध्ये रिव्हर्स लिहायच्या. कुठं रिव्हर्स लिहायचे? रिजनरेशन मध्ये परत आपल्याला रिव्हर्स लिहायचे. झाले का हो सगळ्यांचे डायग्राम? जरा रिप्लाय द्या. नो सर. येस सर. हा, येस सर. येस सर. ड्रॉ करतायत आणखीन. एकदम सिंपल आहे बघा. सुरुवातीला काय केलंय? रॉ वॉटर पास केलंय. 3 कॉलम्स आहेत. पहिल्याला कॅटायन एक्सचेंजर म्हटलंय, सेकंड आहे एनायन एक्सचेंजर, तिसऱ्याला आपण म्हणतोय डिगॅसिफायर. कॅटायन एक्सचेंजरला आपण काय जोडलंय? ऍसिडिक बाथ आहे, सेकंड अल्कली आहे, आणि डिगॅसिफायरला आपण काय? स्टीम जॅकेट आहे. बघा रॉ वॉटर कॅटायन एक्सचेंजर मध्ये पास केलं तर काय होतंय हो, या ठिकाणी साल्ट प्लस या सॉफ्ट हार्ड वॉटर बरोबर आणखीन कोण तयार होतंय हो? सल्फ्रिक ऍसिड आहे. नको असलेला सबस्टन्स आपण वॉशिंग मध्ये बाहेर रिमूव्ह करतोय, त्याच वेळेला या ठिकाणी काय ऍसिड बरोबर रिजनरेशन करतोय. वॉटर प्लस सल्फ्रिक ऍसिड कुठं जात आहे? एनायन एक्सचेंजरला. याच्यामध्ये कोण आहे हो? स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस असेल या ठिकाणी आपण काय करतोय? रिजनरेशन करतोय. नको असलेला पार्ट आपण वॉशिंग मधून रिमूव्ह करतोय. आता या ठिकाणी काय? सॉफ्ट वॉटर म्हणजे साल्ट रिमूव्ह झालेल्या वॉटर मध्ये फक्त आता कोण शिल्लक राहतो? कार्बन डायऑक्साइड. आणि या कार्बन डायऑक्साइडला रिमूव्ह करण्यासाठी आपण ते वॉटर कशामध्ये पास करतोय? डिगॅसिफायर मध्ये पास करतोय. ते वॉटर कशामध्ये पास करणार आहे? डिगॅसिफायर. डिगॅसिफायर असेल तर याला काय जे कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतोय? स्टीम जॅकेट. टॉप मधून कार्बन डायऑक्साइड बाहेर करतोय आणि आपण काय करतोय? डिमिनरलाइज्ड वॉटर किंवा साल्ट नसलेलं वॉटर आपण काय करतोय? इज कलेक्टेड ऍट बॉटम ऑफ टँक. झाली का रिएक्शन? हा, डायग्राम झाले सगळ्यांचे? येस सर. इथे हा, कोण पेंडिंग आहे का हो? कोणता विद्यार्थी पेंडिंग आहे का डायग्राम? कारण आयन एक्सचेंज प्रोसेस हा खूप महत्वाचा पार्ट आहे. लक्षात येत नसेल तर आजच विचारा. ही लक्षात बघा काय म्हटलंय हो? एनायन एक्सचेंजरची पहिली रिएक्शन कुठली आहे? ट्वाइस RSO3H प्लस CaSO4 इट गिव्स RSO3 ट्वाइस Ca प्लस सल्फ्रिक ऍसिड. कॅटायन एक्सचेंजरची कोणती रिएक्शन आहे? ट्वाइस ROH. कोणती रिएक्शन आहे कॅटायन एक्सचेंजर? ट्वाइस ROH प्लस H2SO4 इट गिव्स R2SO4 प्लस ट्वाइस H2O. इथे येतात रिएक्शन्स लक्षात. नेक्स्ट पार्ट, या रिएक्शन रिजनरेशन मध्ये आपल्याला रिव्हर्स करायचे. बघा नेक्स्ट काय? रिजनरेशन ऑफ रेझिन. रेझिन परत आपल्याला रिजनरेट करायचं आहे. आता या वॉशिंग मधून, फर्स्ट वॉशिंग मधून आपण काय काढून टाकतो? रिमूव्ह करतो कॅल्शियम क्लोराईड. आपल्याला फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट रिमूव्ह करायचे. फर्स्ट वॉशिंग मधून आपण काय रिमूव्ह केलंय? कॅल्शियम क्लोराईड. सेकंड एनायनच्या वॉशिंग मधून आपण काय रिमूव्ह केलंय? Na2SO4. येईल का लक्षात? बघा फर्स्ट वॉशिंग मधून काय रिमूव्ह केलंय आपण? CaCl2. सेकंड म्हणजे एनायनच्या वॉशिंग मधून आपण काय रिमूव्ह केलाय? Na2SO4. म्हणजे काय आपण काय रिमूव्ह केलं? दोन्ही रिएक्शन जर आपण एक्झॅक्ट बघितल्या तर CaSO4 रिमूव्ह केलाय. कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करायचं आहे. आपल्याला वॉटर मधून कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करायचं आहे. त्याचं कारण काय? या कॅल्शियम सल्फेट मुळे वॉटरची हार्डनेस काय होते? इन्क्रीज होते. काय चालतं? कॅल्शियम सल्फेटचा रिमूव्ह करायचं आहे. या कॅल्शियम सल्फेट मुळे त्या वॉटरची हार्डनेस काय होते? इन्क्रीज होते. येईल लक्षात? बघा काय म्हटलंय? रिजनरेशन. रेझिन परत आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. रेझिन आपण काय करतोय? रिजनरेट करतोय, परत प्रिपेअर करतोय. काय म्हटलंय बघा, द एक्झॉस्टेड कॅटायन एक्सचेंज रेझिन इज रिजनरेटेड बाय ट्रीटिंग विथ डायल्यूट सोल्युशन ऑफ
HCl or H2SO4. आपण बघितलं होतं पहिल्या रिएक्शनचा प्रोडक्ट आहे हा. पहिल्या रिएक्शनचा प्रोडक्ट काय आला होता RSO3 twice Ca plus HCl. आपण या ठिकाणी डायग्राम जर बघितली तर पहिल्या कॅटायन एक्सचेंजरला काय कनेक्ट आहे HCl चा बाथ कनेक्ट आहे. एनायन एक्सचेंजरला काय कनेक्ट आहे डायल्यूट अल्कलीचा बाथ कनेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतोय रिजनरेशन ऑफ रेझिन करतोय. आणि या वॉशिंग मधून पहिल्या वॉशिंग मधून आपण काय कॅल्शियम क्लोराइड रिमूव्ह करतोय. सेकंड एनायनच्या वॉशिंग मधून आपण काय करतोय Na2SO4 रिमूव्ह करतोय. या दोन्ही वॉशिंग मधून आपण काय करतोय म्हणजेच CaSO4 कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करतोय. जर आपण कॅल्शियम सल्फेट या वॉटर मधून रिमूव्ह केलं तर हार्ड वॉटरचं रूपांतर आपण किंवा हार्ड वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू कशामध्ये करतोय आपण सॉफ्ट वॉटर मध्ये करतोय. हे लक्षात बघा काय म्हटलंय कोणती रिएक्शन आहे रिजनरेशन. कोणती रिएक्शन आहे रिजनरेशन ऑफ रेझिन. रिजनरेशन असेल तर बघा काय म्हटलंय रेझिनची रिएक्शन द एक्झॉस्टेड कॅटायन एक्सचेंज रेझिन इज रिजनरेटेड बाय ट्रीटिंग इट विथ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ कुणाचं डायल्यूट ऍसिड घेतलं HCl किंवा H2SO4. रिएक्शन कुणाबरोबर दाखवलंय आपण डायल्यूट HCl. काय रिएक्शन RSO3 twice Ca. काय रिएक्शन आहे RSO3 twice Ca plus HCl. काय तयार झालंय ट्वाइस RSO3H. पहिला स्टार्टिंगचा कंपाऊंड प्रिपेअर झालाय सल्फ्युरिक ऍसिड. RSO3H हा स्टार्टिंगचा कंपाऊंड प्रिपेअर होतोय प्लस CaCl2 हे वॉशिंग मधून रिमूव्ह करतोय. आणि जो स्टार्टिंग कंपाऊंड प्रिपेअर झालाय ट्वाइस RSO3H त्याला आपण काय म्हणतोय रिजनरेटेड रेझिन. काय म्हटलंय त्याला रिजनरेटेड रेझिन. आणखीन आपण काय म्हणतोय द वॉशिंग कंटेनिंग. काय म्हटलंय बघा नेक्स्ट द वॉशिंग कंटेनिंग कॅल्शियम क्लोराइड मॅग्नेशियम सल्फेट आर अलाउड टू ड्रेन. अलाउड टू ड्रेन म्हणजे त्याला रिमूव्ह करतोय. बघा कॅल्शियम क्लोराइड असेल मॅग्नेशियम सल्फेट क्लोराइड सल्फेट अँड बायकार्बोनेट्स आर रिमूव्ड. काय रिमूव्ह करतोय तर या साल्ट्स मुळे त्या वॉटरची हार्डनेस काय होते इन्क्रीज होते. काय होणार आहे या साल्ट्स मुळे त्या वॉटरची हार्डनेस काय होते इन्क्रीज होते. त्यासाठी आपल्याला हे साल्ट रिमूव्ह करायचे. वॉशिंग मधून हे साल्ट आपण काय करतोय रिमूव्ह करतोय. येईल का लक्षात बघा पहिल्या एनायन कोणती रिएक्शन आहे कॅटायन एक्सचेंज रेझिन. बघा twice RSO3H plus CaSO4 it gives RSO3 twice Ca plus H2SO4. आपण हा प्रोडक्ट आता या ठिकाणचा जो प्रोडक्ट आहे कुणाचा आहे कुणाचा प्रोडक्ट आहे फर्स्ट कॅटायनचा प्रोडक्ट जर आपण घेतला आणि त्याची रिएक्शन कुणाबरोबर करतोय HCl बरोबर केली तर आपल्याला स्टार्टिंग कंपाऊंड मिळतो. कोणता कंपाऊंड मिळालाय स्टार्टिंग. सेकंड आपण काय सांगतोय हे साल्ट्स रिमूव्ह केले तर हार्डनेस काय होते डिक्रीज होते. बघा सेकंड मध्ये आपण काय केले एनायन एक्सचेंजर रेझिन इज रिजनरेटेड बायपासिंग डायल्यूट सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. म्हणजे काय सेकंड रिएक्शनचा प्रोडक्ट आपण कुणाबरोबर रिएक्शन करतोय NaOH किंवा डायल्यूट बेस बरोबर. आणि काय जनरेट होतोय रिजनरेटेड रेझिन किंवा अल्कोहोल प्रिपेअर होतोय आणि Na2SO4 रिमूव्ह करतोय. वॉशिंग मधून काय रिमूव्ह करणार आहे Na2SO4 रिमूव्ह करतोय. बघा पहिल्यांदा काय केलंय रिजनरेशन ऑफ रेझिन. कॅटायन आहे एनायन आहे. कॅटायनला काय कनेक्ट आहे डायल्यूट HCl. एनायनला काय कनेक्ट आहे डायल्यूट NaOH. पहिल्या रिएक्शनचा प्रोडक्ट आपण HCl बरोबर रिएक्ट केला तर काय RSO3H रेझिन रिजनरेट होतोय. त्याचबरोबर काय CaCl2 रिमूव्ह होतोय. येईल लक्षात. सेकंड मध्ये काय सेकंडचा प्रोडक्ट आपण कुणाबरोबर रिएक्ट केलाय NaOH. त्याला आपण काय म्हणतोय कॉस्टिक सोडा किंवा सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे. जर स्ट्रॉंग बेस बरोबर रिएक्शन केली तर काय परत स्टार्टिंग कंपाऊंड तयार होतोय आणि नको असलेला Na2SO4 आपण रिमूव्ह करतोय बाय युजिंग वॉशिंग. येईल लक्षात. नेक्स्ट लाईन रिजनरेशन ऑफ रेझिन लिहिता येईल. नेक्स्ट लाईन ला रिजनरेशन ऑफ रेझिन. फास्ट रिप्लाय द एक्झाम.
अरे आवाज येतोय? सर हा सर हा बोला. इथं +2 HCl पाहिजे ना, रिएक्शन बॅलन्स होत नाहीये त्याची. ट्वाइस HCl, एकच मिनिट. हा ट्वाइस HCl असेल पाहिजे, बरोबर आहे. रिएक्शन हा. बॅलन्स होणार नाही. हा कॅल्शियमची व्हॅलन्सी काय +2, हायड्रोजनची व्हॅलन्सी काय किंवा कॅल्शियमची +1. +1. या ठिकाणी काय असेल पाहिजे? ट्वाइस HCl. ते करेक्ट करा. या ठिकाणी काय असेल पाहिजे? ट्वाइस HCl. RFO3 ट्वाइस Ca, ट्वाइस Ca प्लस ट्वाइस HCl. या ठिकाणी आहे बघा, ट्वाइस NaOH सेम. तसंच काय येईल? ट्वाइस HCl. रिएक्शन्सला दोन्ही रिएक्शन्स, सगळ्यात महत्वाचं काय रिएक्शन्स आहेत. टोटल किती रिएक्शन्स आहेत तो? हे लिहिल्यावर बघू आपण. अरे बघा काय लिहित आहे, रिजनरेशन ऑफ रेझिनच्या रिएक्शन्स आहेत. पहिल्यामध्ये आपण काय करतोय? HCl बरोबर रिएक्शन आहे. सेकंड मध्ये NaOH बरोबर रिएक्शन आहे. त्याचबरोबर रिएक्शन मध्ये काय चेंज आहे? RSO3 ट्वाइस Ca प्लस ट्वाइस HCl. काय चेंज आहे? RSO3 twice Ca plus twice HCl. It gives twice RSO3H, a regenerated resin plus CaCl2. याला आपण वॉशिंग म्हणतोय. वॉशिंग मधून आपण काय रिमूव्ह करतोय? CaCl2 MgSO4. अरे झालं लिहायचं? येस सर. हा रिएक्शन्स Yes, व्यवस्थित, sir. रिएक्शन लिहिले व्यवस्थित. या ठिकाणी ट्वाइस HCl लिहायचं आहे. अरे सगळ्यांचं झालं? येस सर. लिहितायत का कोण? आणखीन पेंडिंग आहे का कोणाचा? पेंडिंग असेल तर सांगा. बघा परत एकदा रिजनरेशन. रिजनरेशन मध्ये आपण काय केलंय? स्टार्टिंग रिएक्शनचा प्रोडक्ट त्याची रिएक्शन कुणाबरोबर करतो? HCl बरोबर. तर काय येईल? ट्वाइस RSO3H प्लस CaCl2. म्हणजे आपल्याला काय कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट रिमूव्ह करायचे आहेत. ते कशामधून रिमूव्ह करतोय? वॉशिंग मधून. पहिल्या वॉशिंग मधून CaCl2, सेकंड वॉशिंग मधून काय? Na2SO4 रिमूव्ह करतोय. हे लक्षात. anion exchange resin is regenerated by passing a dilute solution of caustic soda. caustic soda म्हणजे काय? स्ट्रॉंग बेस. आणि या ठिकाणी कोण घेतलाय? NaOH घेतलाय. कोण घेतलाय? NaOH. सुरुवातीपासून बघा आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन एक्सचेंज प्रोसेस कोणाला म्हणतो? आयन एक्सचेंज प्रोसेस फर्स्ट काय? in this process organic compounds called as ion exchange resins. त्याचे दोन टाइप्स. पहिला टाइप कोणता आहे? कॅटायन एक्सचेंज रेझिन. सेकंड टाइप आहे एनायन एक्सचेंज रेझिन. कॅटायन मध्ये कुठले ग्रुप आहेत? ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहेत.
आणि एनायन मध्ये कुठले तो बेसिक फंक्शनल ग्रुप आहे. बेसिक. आता या ठिकाणी आणखीन एक महत्वाचं लक्षात ठेवायचं, जो OH आहे तो फिनॉलिक आहे, कारण फिनॉलिक OH असेल तरच तो कसा आहे ऍसिडिक आहे. जर OH अल्कोहोलिक घेतला तर तो ऍसिडिक होतोय का नाही, बेसिक होतोय. बेसिक. साइड बाय साइड काय अटेंडन्स पण टाका चॅट बॉक्स मध्ये. काय म्हटलंय बघा, कॅटायन एक्सचेंज रेझिन. द मेन फंक्शनल ग्रुप इन कॅटायन एक्सचेंज रेझिन्स आर SO3H, COOH, OH phenolic, which exchanges their H plus ions with cation of salt causing hardness. काय रिएक्शन आहे हो, twice RSO3H. रिएक्शन काय सांगा, twice RSO3H plus Ca plus plus, it gives RSO3 twice Ca plus twice H plus. याला आपण काय म्हणतोय, SO3H group is most stable and exchanges its hydrogen ion rapidly. येईल. anion exchange मध्ये काय हो, जो मेन फंक्शनल ग्रुप आहे तो बेसिक आहे, अल्कोहोलिक किंवा काय अमाइनचे ग्रुप्स आहेत. काय म्हटलं, anion मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा सल्फेट रिमूव्ह करायचा आहे. काय रिएक्शन आहे, ट्वाइस ROH प्लस सल्फेट मायनस मायनस काय लो R2SO4 प्लस OH मायनस. नेक्स्ट लाईन काय, जर आपण हार्ड वॉटर पास केलं, काय म्हटलंय, हार्ड वॉटर इज फर्स्ट पास्ड थ्रू कॅटायन एक्सचेंजर कॉलम. जर हार्ड वॉटर कॅटायन एक्सचेंजर कॉलमला पास केलं तर आपण काय ऑल कॅटायन्स लाईक Ca प्लस प्लस Mg प्लस प्लस रिमूव्ह करतोय आणि त्याच्यापासून काय हायड्रोजनचे आयन्स काय होत आहेत, रिलीज होत आहेत. म्हणजेच काय होतंय हो, सल्फेट्स. म्हणजेच काय होणार आहे सांगा, सल्फेट्स, क्लोराइड्स अँड बायकार्बोनेट्स. म्हणजेच काय म्हणणार आहे, सल्फेट्स, क्लोराइड्स अँड बायकार्बोनेट्स आर कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग ऍसिड. सल्फेट, क्लोराइड अँड बायकार्बोनेट्स आर कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग ऍसिड मध्ये कन्वर्ट करतोय. मग कोणते ऍसिड्स प्रिपेअर होऊ शकतात, सल्फ्रिक ऍसिड आहे किंवा H2SO4 आहे, HCl आहे किंवा आणखीन काय हो H2CO3. मग काय येईल रिएक्शन, फर्स्ट रिएक्शन काय आली, ट्वाइस RSO3H plus CaSO4, it gives RSO3 twice Ca plus H2SO4. वॉटर प्लस कोण आहे, सल्फ्रिक ऍसिड. सेकंड रिएक्शन बघा, सेकंड रिएक्शन काय कोणती रिएक्शन आहे, ट्वाइस ROH प्लस सेकंड रिएक्शन काय, ट्वाइस ROH. याच्यामध्ये कोण आहे, अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे प्लस H2SO4. काय तयार होते हो, R2SO4 प्लस ट्वाइस H2. वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइड आपण कशाने रिमूव्ह करतो, डिगॅसिफायरने. म्हणजे काय, डिमिनरलाइज्ड वॉटर कलेक्टेड ऍट बॉटम ऑफ टँक. आणि लास्टला आपण काय दाखवतो, रिजनरेशन ऑफ रेझिन. आणि नको असलेला पार्ट म्हणजे काय, कॅल्शियम क्लोराइड अँड Na2SO4 आपण कशामधून रिमूव्ह करतो, वॉशिंग मधून. येईल लक्षात. कोणता पॉइंट डिस्कस केला हो आपण, आयन एक्सचेंज प्रोसेस. फक्त दोनच रिएक्शन महत्वाचे आहेत. त्याच रिएक्शन रिजनरेशन मध्ये आपल्याला काय करायचे, तो रिव्हर्स करायचे आहेत. रिव्हर्स करायचे आहेत म्हणजेच काय, एक रिएक्शन कोणाबरोबर करायचे, HCl बरोबर. सेकंड रिएक्शन कोणाबरोबर आहे, NaOH बरोबर. आणि या टोटल यालाच आपण काय म्हणतो, आयन